नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण खरं सांगायचं तर बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही. तो विषय आहे थायरॉइड. महिलांच्या आरोग्यामध्ये थायरॉइडची भूमिका प्रचंड मोठी आहे, पण त्याबद्दलची पुरेशी माहिती अजूनही अनेकांपर्यंत पोचलेली नाही. आता हा आकडा बघा, थक्क करणार आहे नाही का? आजच्या काळात दर 10 महिलांपैकी तब्बल 7 जणींना थायरॉइडची समस्या जाणवते. ही संख्या खरंच खूप मोठी आहे आणि ती या समस्येची गंभीरता दाखवते. पण गंमत अशी आहे की यातल्या बहुतेक जणींना हे माहीतच नसतं की त्यांना हा त्रास आहे. असं का होतं? कारण याची लक्षणं आहे ना इतकी सामान्य असतात की रोजच्या धावपळीत आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो. म्हणूनच आज आपण ही जी दडलेली समस्या आहे ती नेमकी काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात थायरॉइड म्हणजे काय इथून करू. मग त्याचे प्रकार, शरीर आपल्याला काय संकेत देतं, त्याची मुख्य कारणं कोणती, हा त्रास ओळखायचा कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय सोपे उपाय करू शकतो हे सगळं पाहूया. तर सुरुवात करूया आपल्या शरीराच्या या अदृश्य पण सगळ्यात पॉवरफुल कंट्रोलरपासून, थायरॉइड ग्रंथी, जी आपल्या शरीराचं असं समजा की मेटाबॉलिझमचं इंजिन चालवते. तर ही थायरॉइड ग्रंथी म्हणजे काय? ही आपल्या गळ्याच्या पुढच्या भागात असते, अगदी लहानशी, फुलपाखराच्या आकाराची. आता दिसायला जरी ही लहान असली ना तरी तिचं काम खूप मोठं आहे. ही ग्रंथी T3 आणि T4 नावाची दोन खूप महत्त्वाची हॉर्मोन्स तयार करते, ज्यांचा प्रभाव आपल्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीरावर असतो. आता प्रश्न येतो की ही हार्मोन्स करतात तरी काय? सोप्या भाषेत सांगायचे तर हे आपल्या शरीराचं इंजिन आहे. शरीरात एनर्जी किती टिकेल, आपलं वजन वाढेल की कमी होईल, त्वचा, केस आणि नखं कशी दिसतील, हे सगळं काही थायरॉइडच ठरवतं. इतकंच नाही तर महिलांमधील मासिक पाळीचं चक्र आणि त्यांची मनस्थिती म्हणजे मूड आणि स्ट्रेस लेवल यावरही याचा थेट परिणाम होतो. पण जेव्हा हे इंजिन नीट काम करत नाही, म्हणजे एकतर ते खूपच हळू चालतं किंवा एकदम सुसाट पाळायला लागतं, तेव्हा दोन मुख्य प्रकारच्या समस्या तयार होतात. चला, हे दोन प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया. यातला पहिला प्रकार आहे हायपोथायरॉइडिझम. हायपो म्हणजे कमी. यात काय होतं की थायरॉइड ग्रंथी आळसी बनते, म्हणजे कमी सक्रिय होते आणि गरजेपेक्षा खूपच कमी हॉर्मोन्स तयार करते. हा प्रकार महिलांमध्ये खूप कॉमन आहे. आणि याच्या अगदी उलट आहे हायपरथायरॉइडिझम. हायपर म्हणजे जास्त. यात ग्रंथी ओव्हर ॲक्टिव्ह होते आणि इतके हॉर्मोन्स तयार करते की शरीराची चयापचयक्रिया एकदम फास्ट होते आणि मग अचानक वजन कमी व्हायला लागतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपलं शरीर हुशार आहे. ते आपल्याला सतत सिग्नल देत असतं की काहीतरी गडबड आहे. आपल्याला फक्त ते सिग्नल ओळखता आले पाहिजेत. चला तर मग बघूया शरीर आपल्याला कोणते संकेत देतं. बरं, दोन्ही कंडिशनची लक्षणं वेगवेगळी आहेत. हायपोथायरॉइडिझममध्ये म्हणजे जेव्हा थायरॉइड कमी काम करतो तेव्हा सतत थकवा जाणवतो, काहीही न करता वजन वाढू लागतं, केस खूप गळतात, त्वचा कोरडी पडते आणि नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजते. याउलट हायपरथायरॉइडिझममध्ये अचानक वजन कमी होतं, हृदयाची धडधड वाढते, हातांना थरथर जाणवते, अगदी थंड हवेतही गरम होतं आणि खूप चिडचिड होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, यातली कोणतीही लक्षणं जर 1.5-2 महिन्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील तर एकदा डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. ही लक्षणं तर आपण पाहिली, पण हा प्रॉब्लेम मुळात तयारच का होतो? थायरॉइडचं संतुलन बिघडण्यामागे काही खास कारणं आहेत, विशेषतः महिलांमध्ये. यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस, म्हणजे तणाव. सततच्या तणावामुळे शरीरात कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन वाढतो, जो थेट थायरॉइडच्या कामात अडथळा आणतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे आपला आहार. आहारात आयोडीनची कमतरता असणं, जंक फूड जास्त खाणं हे सगळं कारणीभूत ठरतं. तिसरं कारण आहे झोपेची कमतरता. रोज रात्री 6 तासांपेक्षा कमी झोप घेण्याची सवय असेल तर त्याचाही परिणाम होतो. याशिवाय प्रेग्नेन्सीसारखे मोठे हॉर्मोनल बदल आणि फॅमिली हिस्ट्री म्हणजे घरात कोणाला थायरॉइड असेल तर धोका वाढतो. ठीक आहे, लक्षणं दिसतायत, कारणंही कदाचित लागू होत आहेत. मग आता हे नक्की कसं ओळखायचं? घाबरू नका, याची खात्री करणं खूप सोपं आहे. साध्या ब्लड टेस्टने हे लगेच कळतं. यातली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे TSH टेस्ट. जर रक्तातील TSHची पातळी जास्त असेल तर समजावं की हा हायपोथायरॉइडिझमचा संकेत आहे, आणि जर ती कमी असेल तर तो हायपरथायरॉइडिझमचा संकेत असू शकतो. यासोबतच T3 आणि T4 हॉर्मोन्सची पातळी किती आहे हे बघितलं जातं आणि कधीकधी अँटीबॉडी टेस्ट करून या समस्येचं मूळ कारणही शोधलं जातं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या टेस्ट अजिबात महाग नसतात.
म्हणूनच वर्षातून एकदा तरी एक प्रिकॉशन म्हणून ही तपासणी करून घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं ठरू शकतं. बरं, समजा रिपोर्टमध्ये थायरॉईड निदान झालं, मग पुढे काय? अजिबात घाबरून जायचं नाही. कारण योग्य लाईफस्टाईल आणि काही सोपे उपाय केले ना तर थायरॉईडवर सहज नियंत्रण मिळवता येतं. चला तर मग बघूया ही ॲक्शन प्लॅन काय आहे. सगळ्यात आधी बोलूया आहाराबद्दल. जेवणात आयोडीनयुक्त मीठाच वापरा. डाळी, मूग, अंडी यांसारख्या गोष्टींमधून प्रोटीनचं प्रमाण वाढवा. कच्ची ब्रोकली आणि कोबी यांचं सेवन मर्यादित ठेवा. आहारात तीळ, सुकामेवा यांचा समावेश नक्की करा. आणि रात्री हळदीचं दूध पिणंही फायदेशीर ठरू शकतं. आणि हो, चहा-कॉफीचं प्रमाण थोडं कमी केलेलं बरं. आहाराबरोबरच योग्य हालचालही तितकीच गरजेची आहे. योगामध्ये भुजंगासन, सर्वांगासन, मत्स्यासन ही आसनं खास थायरॉईड ग्रंथीसाठी फायदेशीर ठरतात, कारण त्यामुळे गळ्याच्या भागातील रक्ताभिसरण सुधारतं. रोज फक्त 20-30 मिनिटं जरी वेगाने चाललात तरी खूप फरक पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज फक्त 10 मिनिटं प्राणायाम करून बघा, त्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि ही गोष्ट तर कधीच विसरायची नाही. रोज रात्रीची शांत, सलग 7 ते 8 तासांची झोप हे आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक औषधासारखं आहे. याच वेळेत आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करतं आणि हार्मोनचं संतुलन राखतं. आता ज्यांना डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत त्यांच्यासाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. थायरॉईडची गोळी नेहमी सकाळी, रिकाम्या पोटी आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेवरच घ्यायची. आणि डॉक्टरांना विचारल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषधांचा डोस कधीही कमी जास्त करायचा नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, थायरॉईड म्हणजे आयुष्यभराची शिक्षा नाही. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळेवर औषधं ह्या गोष्टींची काळजी घेतली तर ही समस्या पूर्णपणे नियंत्रणात राहते आणि एक आनंदी, निरोगी आयुष्य नक्कीच जगता येतं. आणि जाता जाता फक्त एकच प्रश्न. आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही सांगायचा प्रयत्न करत असतं. ते आपल्याला सिग्नल देत असतं. पण या धावपळीच्या आयुष्यात आपण खरंच ते संकेत ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडा वेळ काढतो का? यावर नक्की विचार करा.